नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाईवर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून लॉंगॉनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर हा जो लॉंगॉन आहे साधारण आपण 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी बनवणार आहोत। इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी। अस्तरचं फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये ठेवलंय। सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची आहे। तर याकरता मी शोल्डर इथे या साइज मध्ये 5 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्यानंतर तिथूनच खाली आपण साधारण 5 इंचसाठी आर्महोल घेणार आहोत आणि एक मार्किंग करणार आहोत। अस्तरचं फॅब्रिक साधारण 2.5 मीटर तुम्हाला इथे लागणार आहे आणि साधारण इथे पहा 6.5 इंचावरती मी चेस्टचं मार्किंग केलेलं आहे। चेस्ट आहे 26 इंच भागिले 4 करून घ्यायचं आहे। इथे 6.5 इंचावरती मार्किंग करून प्लस मी इथे 2.5 इंच मार्जिन घेतलेली आहे, जेणेकरून जास्त दिवस हा ड्रेस घालता यावा। आता टॉप पार्टची उंची किती घ्यायची ते पाहूयात। तर या साइज मध्ये टॉप पार्ट आपण साधारण 10 इंचचा तयार ठेवणार आहोत आणि प्लस 1 इंच असं 11 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे। 1 इंच जे आहे आपण इथे मार्जिन घेतलेली आहे। अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची। ही झाली टॉप पार्टची उंची आपली। त्यानंतर साधारण अर्धा इंच असं वरती घ्यायचं आणि इथे कर्व द्यायचा आहे या साइडला। इथे मी 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे वेस्ट साठी। वेस्ट आहे 24 इंच। फ्रंट आर्महोल साठी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि बॅक आर्महोल साठी 1.5 इंचावरती मार्किंग केलं। कर्व स्केलच्या सहाय्याने मी अशा पद्धतीचा मुंड्याचा आकार जो आहे इथे देऊन घेतलेला आहे। दिवाळी स्पेशल आपला हा व्हिडिओ असणार आहे। त्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। तर साधारण 2 इंच या साइज मध्ये आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची खोली किती घ्यायची आहे तर 3.5 इंच पुढचा गळा आणि 3 इंच मागचा गळा अशी गळ्याची खोली घेतलेली आहे आपण। पुढचा गळा अर्धा इंच मोठा आहे मागच्या गळ्यापेक्षा। दोन्ही मार्किंग करून घेतले आणि अशा पद्धतीने स्क्वेअर जो आहे तो आपण ड्रॉ करून घेतला किंवा आखून घेतला। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। तर मागच्या गळ्यासाठी मी इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि पुढच्या गळ्यासाठी साधारण तुम्ही पान आकार जो इथे मी दाखवत आहे तसा पान आकार किंवा पंचकोनी गळा, चौकोनी गळा, गोल गळा अशा पद्धतीचे वेगवेगळे आकार जे आहे ते आखून घेऊ शकता। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट्स आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। आता फ्रंट पार्टची जी आहे गळ्याची आपण मार्किंग करत आहोत। तर इथे मी गळ्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने घेतलेला आहे पंचकोनी। व्यवस्थित मार्किंग केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती कटिंग करायची। तर साडीचा जो आतला नेसचा पदर असतो त्या बाजूने जो प्लेन भाग आहे तो आपण इथे घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपले फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स प्लेन फॅब्रिक वर निघतायत का हे पाहायचं आहे। तर मी इथे फॅब्रिक 4 फोल्ड करून घेते आणि आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की यावरती आपला टॉप पार्टची जी आहे कटिंग व्यवस्थित होते का। तर इथे पाहिलं तर हे फॅब्रिक आपल्याला कमी पडतंय, तर आपण सिंगल कटिंग करूयात। तर फक्त इथे अशा पद्धतीने मी फ्रंट पार्ट पहिल्यांदा कट करणार आहे आणि इथे घेताना मी काठांचा जो भाग आहे तो यूज करणार आहे, जेणेकरून छान असा पॅटर्न जो आहे आपला इथे तयार होईल। बंद बाजूवरती बंद बाजू ठेवून अशा पद्धतीने चॉकने मार्किंग करून घेतलेला आहे व्यवस्थित। नेक पार्ट देखील आपण इथे असा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर पिन लावून घ्या फॅब्रिकला, जेणेकरून फॅब्रिक मूव्ह होणार नाही इकडे तिकडे किंवा सरकणार नाही। कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर जो खालचा भाग आहे प्लेन भाग त्याच्यावरती बॅक पार्ट ठेवून कट करायचा। त्यानंतर आता हे पहा अशा पद्धतीने साडी मी मधून डबल फोल्ड केलेली आहे, म्हणजे काठांवरती काठ ठेवून घेतला। त्यानंतर अशा पद्धतीने मी साडी कट करून घेणार आहे व्यवस्थित अशी। कट केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की मी घेर इथे किती घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे मी साडी। आता परत जी फोल्ड बाजू आहे वरच्या बाजूने जी कापडाची घडी आहे तिथून आपल्याला साडी कट करून घ्यायची आहे। म्हणजे मी साडी काय केली सेंटरच्या बाजूने डबल फोल्ड करून अशा पद्धतीने पुढचा आणि मागचा घेर जो आहे काढून घेतलेला आहे आणि साधारण आपल्याला हा गाऊन जो आहे 32.5 इंचाचा किंवा 32.5 इंचाचा तयार करायचा आहे। त्यामध्ये आपला 10 इंचाचा टॉप पार्ट जो आहे तो मायनस झाला। मायनस केल्यानंतर जेवढी पण उंची आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे बॉटम साठी। आता इथून तुम्ही पाहू शकता, हे पहा अशा पद्धतीने पूर्ण फॅब्रिक आपण हे किती घेतलेलं आहे तर साधारण इथे 55 इंचाचं जे आहे फॅब्रिक आहे। मेन फॅब्रिक घेतलेलं आहे टॉप पार्टचं, बॅक पार्ट घेतलेला आहे,
त्यावरती मेन फॅब्रिक अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आणि आपल्याला गळ्याचा भाग आणि आर्महोल पार्ट स्टिच करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतल्यानंतर गळ्याचा भाग आणि आर्महोल पार्ट जो आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा भाग मी स्टिच करून घेतला. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं आहे गळ्याभोवती असलेलं. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून आपल्याला छोटे छोटे कट्स जे आहेत ते करून घ्यायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग जी आहे गळ्यासाठी चांगली येते. साधारण 32 ते 33 इंच या साईज मध्ये आपल्याला लॉंग गाऊन जो आहे बनवता येतो. लॉंग गाऊनचा साईज चार्ट देखील आपण याआधी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील मी आय बटन मध्ये क्लिक करते, म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन साईज चार्ट पाहू शकता. फॅब्रिक सरळ करून घेतलेला आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेली आहे. त्याचबरोबर बॅक पार्ट मध्ये मी झिप अटॅच केलेली आहे. झिप कशी लावायची याचा देखील व्हिडिओ याआधी शेअर केलेला आहे, तर तो नक्कीच पहा. त्यानंतर बॉटम साठीचं फॅब्रिक घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे सारख्याच आकाराच्या किंवा सारख्याच रुंदीच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत किंवा चुन्या घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका साईडला राहील अशा पद्धतीने सर्व प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर आपण मशीनवर पाहूयात. तर खाली टॉप पार्टचं फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे. आता इथे प्लेट्स घेताना मी काटा चमचा जो असतो त्याचा यूज केलेला आहे, जेणेकरून प्लेट्स सारख्या एकसारख्या याव्या आणि फिनिशिंग खूप छान येते याने. तर अशा पद्धतीने मी सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही देखील ही पद्धत ट्राय करा. त्याने काय होतं की जो तुमचा लॉंग गाऊन किंवा कोणताही फ्रॉक असेल त्याच्या प्लेट्स सारख्या येतात आणि ती जी आहे फिनिशिंग खूपच छान दिसून येते. आणि खूप इझी ट्रिक आहे ही प्लेट्स घेण्याची. जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी फारच उत्तम अशी ही ट्रिक आहे. तर अशा पद्धतीने प्लेट्स आपण सगळ्या बनवून घेतल्या. या व्हिडिओमध्ये मी फक्त अस्तर कसं कट केलं हे दाखवलेलं नाहीये, पण अस्तर आपण इथे नॉर्मल अम्ब्रेला कट लेंगा जसा बनवतो त्या पद्धतीने अम्ब्रेला कटमध्ये अस्तर कट केलेला आहे. तेवढा एक पार्ट स्किप झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी अस्तर कट करून घेतलं. आता अस्तर अशा पद्धतीने टॉप पार्टवरती ठेवून घ्यायचं आणि अटॅच करून घ्यायचं. अटॅच केल्यानंतर अस्तर खालच्या बाजूला करून घेतल्यानंतर खूप छान अशी फिनिशिंग येते, जेणेकरून मुलीला किंवा तुमची जी पण बेबी असेल त्याला कुठेही धागे टोचत नाहीत आतल्या बाजूने. फ्रंट पार्ट जसा आपण रेडी केला तसाच आपण बॅक पार्ट देखील रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी इथे दोन्ही पार्ट सरळ ठेवून, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मेन फॅब्रिक बाहेरच्या बाजूला ठेवून शोल्डरची फिटिंग करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर एक एक स्टिच मी पूर्ण अशा पद्धतीने बॉटम पर्यंत घेणार आहे. त्यापूर्वी आपल्याला अस्तर खालच्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं 6.5 इंचावरती सेंटर करून, आणि या बाजूने देखील 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने केलेल्या मार्किंग प्रमाणे आता इथे हे पहा, ही मार्किंग खालीपर्यंत घ्यायची आणि इथे तिरकस आकार द्यायचा. केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला फ्रॉकला फिटिंग करून घ्यायची. तर सुंदर असा फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. दिवाळी स्पेशल आपला हा फ्रॉक किंवा लॉंग गाऊन आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. दिवाळी स्पेशल आपले अजून 3 व्हिडिओ असेच शेअर होणार आहेत, जे की ट्रेडिशनल वेअर असणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघत राहा.